Hi friends, I am Manik Dhawale. I welcome you in Purnata coaching classes. WH question part 2. Yesterday I told you, the day before yesterday, तुम्हाला सांगितलं होतं आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. हे पहा, हे जे वाक्य आहेत हे तुम्हाला दिसतील असर्टिव्ह सेंटेन्स, बरोबर आहे, विधानात्मक वाक्य. आता हे माय नेम इज विजय, आता माझं नाव विजय आहे. आता याचा प्रश्न बनवायचा आपल्याला ना, हाऊ टू मेक क्वेश्चन्स. नाउ वी अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ द WH क्वेश्चन, WH वर्ड चार्ट. चार्टचा वापर करून आपण ते करणार आहोत. चार्ट पहा, जसं आता हे विजय आहे, बरोबर आहे, अंडरलाईन वर्ड. विजय काय आहे, नाव आहे, बरोबर आहे. आता समजा माय नेम इज विजय कधी म्हणणार आहे, जेव्हा कोणी म्हणलंय व्हॉट इज युअर नेम, राईट. सिंपल. मग काय करा, हे WH वर्ड काय लागणार आहे त्यासाठी, व्हॉट. नंतर आता हे जे हेल्पिंग वर्ब आहे तेच घ्या. आता माय नेम आहे, मायचं काय करायचं, युअर करा, ठीक आहे, आणि नेमला नेम ठेवा. लक्षात, व्हॉट इज युअर नेम, हे झाला क्वेश्चन. सिंपल, सर्वांनाच माहिती आहे. शी विल लिव्ह टुमारो, ती उद्या जाईल, बरोबर आहे. उद्या, टुमारो, हे काय दर्शवतो, टाइम दर्शवतो. त्यासाठी शब्द काय, वेन, ठीक आहे, केव्हा. त्याच्यासाठी घ्या वेन, आणि ते हेल्पिंग वर्ब पाहायचं आहे, ऑलरेडी दिलेलं आहे, वेन, विल. आणि नंतर काय करायचं, जे सब्जेक्टिव्ह पार्ट आहे, प्रनाउन शी, आणि हे लिव्ह ऍज इट इज ठेवा, काही चेंज करायचं नाही. वेन विल शी लिव्ह, ती केव्हा जाईल, हे झाला प्रश्न. उत्तर काय झालं, शी विल लिव्ह टुमॉरो, ती उद्या जाईल. ओके. देन द सन रायझेस इन द ईस्ट, सर्वांनाच माहिती आहे, सूर्य पूर्वेला उगवतो. आता पूर्वेला उगवतो आहे ना, इथं वेअर घ्यायचा, कुठे उगवतो, या पद्धतीनं. सूर्य कुठून उगवतो, पूर्वेला. तर काय, वेअर WHR, वेअर म्हणजे कुठे, ठीक आहे. वेअर लिहा व्यवस्थित. त्याच्यानंतर आहे, आता हेल्पिंग वर्ब आहे का इथं, नाही, रायझेस आहे मेन वर्ब. आता याचं यस आहे ना, यस सिंपल प्रेझेंट टेन्स. तर काय करायचं याचं हेल्पिंग वर्ब म्हणून डज घ्या, ठीक आहे. वेअर डज द सन रायझेस, रायझेस येईल का, नाही, राईज येणार आहे. ओके, कारण की आपण इथं यस लावलेला आहे. वेअर डज द सनराईज, सूर्य कुठून उगवतो, तर उत्तर काय, द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. तर द बॉय इज क्लेवर, आता हे बॉय कोण क्लेवर आहे, कोण हुशार आहे, मुलगा हुशार आहे ना. तर हु येणार आहे, हु इज क्लेवर, हे तर खूपच इझी आहे, आणि क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. ओके. नेक्स्ट, आय वॉज अफ्रेड बिकॉज ऑफ द डार्क, मला भीती वाटत होती, अंधारामुळे मला भीती वाटत होती. कशामुळे, का, वाय. त्याच्यामुळे इथं काय करायचं, हे जे अंडरलाईन पार्ट असतो, अंडरलाईन, ते आपल्याला क्वेश्चन मध्ये लिहायचा नसतो. ओके. अंडरलाईन पार्ट पहा, त्याचं काय आहे, ते वाय ना, बिकॉज आला ना, कारण, वाय. त्याच्यानंतर आहे हेल्पिंग वर्ब आहे वाज, ठीक आहे, वाय वाज. आणि इथं काय, आय, ठीक आहे, आयला आयच ठेवा, यू घेतलं तरी चालते, पण आयला आयच ठेवा. वाय वाज आय. नंतर आहे अफ्रेड. ओके, क्वेश्चन मार्क. मी का घाबरलो होतो, ठीक आहे, मी अंधारामुळे घाबरलो होतो. त्यानंतर ही इज अन इंजिनियर, तो इंजिनियर आहे, तो कोण आहे. आता हे अन इंजिनियर आहे, तिच्या ठिकाणी काय करायचं, हु लिहायचं. मग इज आणि हीच एच स्मॉल काढायचं, हु इज ही क्वेश्चन मार्क, तो कोण आहे, तो इंजिनियर आहे. अजून खाली बसावं लागलं मला एकदा. आय एम 30 years old, बरोबर आहे, मी 30 वर्षाचा आहे. किती, 30 वर्षाचा. आता बघा, हे 30 years आहे ना, ह्याला तिने काय केलं, अंडरलाईन दिलेलं आहे. आता प्रश्न काय होईल, तुम्ही किती वर्षाचे आहेत, तू किती वर्षाचा आहे, बरोबर आहे, या पद्धतीनं. तर मग काय करायचं इथं, हाऊ, किती म्हणजे हाऊ है ना, तुम्हाला सांगितलेलं आहे शब्द हाऊ. नंतर आहे ओल्ड, ठीक आहे. आता एक प्रश्न पडलाय, सॉरी, आय जे आहे ना, आता मी किती वर्षाचा आहे, मी 30 वर्षाचा असे म्हणू शकतो, बरोबर आहे. पण कोणी प्रश्न विचारला हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे आपण काय करूया, हाऊ ओल्ड आर यू घेऊया, ठीक आहे. मग त्याचं उत्तर येईल आय एम 30 years old, या पद्धतीनं राईट राहील. हाऊ ओल्ड आर, आणि आयचं काय, यू, बरोबर आहे, यू असल्यामुळे आर लावला आपण, ठीक आहे. हाऊ ओल्ड आर यू म्हणजे तुम्ही किती वर्षाचे आहेत, या पद्धतीनं करायचं. त्यानंतर आहे आय एम वेटिंग फॉर माय कझन. आता फॉर माय कझन कोणासाठी है ना, म्हणजे माझ्या बहिणीची वाट पाहतोय मी, बरोबर आहे. आता इथं काय करायचं, कन्फ्युज होते पूर्ण. हुज म्हणतात, हुज घ्यायचं नाही, हुज आहे पोझिशन है ना, मालकी, कोणाचा, कोणाची, इथंच नाही, ते कोणाची नाही. आपल्याला इथं काय कोणाला. आता हे काय करायचं, WHOM जे आहे, हुम म्हणजे कोणाला है ना, हुम वेटिंग म्हणजे कोणाची वाट, या पद्धतीने आपल्याला ते वापरायचं आहे, ठीक आहे. हुम आर यू, जसं आता बघा, आता हुम झाला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आता यू लावायचं ना, यू म्हणलं होतं मी,
किंवा यू सोडून द्या, आपण आय ला आयच ठेवूया, चेंज करायची गरज नाही. whom am I waiting. याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. याचं काय करलं, फॉर माय कझनचं होम लिहिलं, हेल्पिंग वर्ब ऍम लिहिलं, आय ला आय ठेवलं, कारण की यू केलं नाही आपण, यू बी करू शकतो पण आय ला आयच ठेवा नॉर्मली. आय आणि वेटिंगला वेटिंग आणि इतर लास्टला क्वेश्चन मार्क. whom am I waiting, मी कोणाची वाट पाहत आहे. whose am I waiting चालणार नाही, ठीक आहे. ते whose म्हणलं तर पोझिशन दाखवते, त्यामुळे whom लिहा. माय फेवरेट स्पोर्ट इज फुटबॉल, माझा आवडता स्पोर्ट फुटबॉल आहे. म्हणजे कोणता आहे, है ना, कोणता आहे, फुटबॉल आहे. म्हणजे विच घ्या, विच इज. आता इथं माय फेवरेट आहे ना, तर माय लिहिलं तरी चालतंय, युअर लिहिलं चालतंय, है ना. तर मी काय करतो, मायच लिहितो, विच इज माय फेवरेट स्पोर्ट. ठीक आहे. हे बी क्वेश्चनच आहे ना, माझा आवडता खेळ कोणता आहे, माझा आवडता खेळ फुटबॉल आहे. किंवा तुम्ही इथं मायच्या ठिकाणी असं लिहिलं, मायच्या ठिकाणी तुम्ही लिहिलं युअर, ठीक आहे, युअर, ठीक आहे. म्हणजे काय, तुमचा आवडता खेळ कोणता आहे हे बी चालतंय, माय किंवा युअर. आय गो टू बेड ऍट 9 PM, बरोबर आहे. मी कधी झोपतो, रात्री. आता हे टाइम दिलेला आहे, म्हणजे काय, व्हेन, टायमिंगचा व्हेन घ्या, व्हेन. आता इथे हेल्पिंग वर्ब दिसायला का तुम्हाला, नाही. आता हे गो आहे ना V1, म्हणून डू घ्यायचं, ठीक आहे. आणि क्रियापदाला यस यस असलं असतं, डस घेतलं असतं, व्हेन डू, ठीक आहे. याचा V1 आला पार्ट. मग आय जे आहे, आय, ठीक आहे, आयला आय ठेवूया, आपण चेंज करणार नाही. आय, नंतर आहे गोला गो, टू आणि बेडला बेड. फक्त अंडरलाईन पार्ट आपण घेतला का, नाही, त्याला स्किप केलं, सोडून दिलं. तर काय, व्हेन डू आय गो टू बेड, मी कधी झोपतो, ठीक आहे. देअर आर 5 कार्स, किती, तिथं म्हणजे 5 कार आहेत, किती कार आहेत, बरोबर आहे ना. तर हाऊ मेनी येते, काय येते, हाऊ मेनी. जे मोजू शकतो नंबर मध्ये त्याला हाऊ मेनी लावायचं, जे मोजू शकत नाही, काउंट करू शकत नाही 1 2 3, त्याला हाऊ मच लावायचं. तर काय येते, हाऊ मेनी, ठीक आहे. हे पार्ट ते येणार नाही, कार्स, ठीक आहे. मग आर, हेल्पिंग वर्ब आणि देअर, ठीक आहे. हाऊ मेनी कार्स आर देअर, किती कार आहेत, त्याचा आलं आन्सर, देअर आर 5 कार्स. नेक्स्ट, इट विल टेक 2 hours, 2 घंटे लागतील. एखाद्या कामाला 2 घंटे लागतील, है ना. आपण सांगतो ना, किती वेळ लागेल तुला. आता तू किती वेळ लागेल मला, तर त्याला काय येणार आहे, हाऊ लॉंग. टाइम आहे ना, टाइम आहे, पण कसं आहे, किती वेळ म्हणाले ते, म्हणून हाऊ लॉंग घ्यायचं, हाऊ लॉंग, ठीक आहे. विल घ्या, हेल्पिंग वर्ब, नंतर इट, टेक, त्याला किती वेळ लागेल, क्वेश्चन मार्क, त्याला 2 घंटे लागतील. नेक्स्ट, आय हॅव 50 rupees. आता रुपीज आहेत, पैसे. आता काउंटेबल ह्याला म्हणायचं ना, 1 2 3 असं म्हणू शकणार आपण. माझ्याकडे 1 रुपया आहे म्हणू शकतो, 2 रुपये, 3 रुपये, पण याला हाऊ मच लावायचं, त्याला काउंट करू शकत नाही म्हणायला. पैसे जे असतात, ठीक आहे, मिल्क आहे समजा, आता मिल्क घेतलं नाही तर पैसे घेतलेले आहे, त्याला हाऊ मच, आय हॅव 1000 rupees, है ना. त्याला असं म्हणू शकतो 1000 2000 30, ते झालं 1000चे नंबर झाले, है ना, माझ्याकडे आहेत. पण त्याला आता डीप मध्ये जाण्यापेक्षा हे समजून घ्या, आपण असं मोजू शकत नाही, 1 पेन 2 पेन 3 पेन या पैसे, म्हणजे क्वांटिटी सांगू शकत नाही, ठीक आहे, नंबर मध्ये. त्यामुळे त्याला काय करायचं, हाऊ मच लावायचं इथं, हाऊ मच, ठीक आहे. आता इथं काय, मनी आहे, पैसा किती राहते ना, बरोबर आहे. पैशाला काही सांगू शकत नाही आपण, अनंत असते, ठीक आहे. त्याच्यामुळे हाऊ मच लावायचं, ज्याला आपण अनकाउंटेबल मध्ये घेतो. हाऊ मच मनी घ्यायचं, मनी तर दिलं नाही पण मनी घ्या, रुपीज असल्यामुळे. मग काय, आय हॅव, हाऊ मच मनी डू आय हॅव करायचं, ठीक आहे. किंवा आय हॅव केले तरी चालते, आपण हेल्पिंग वर डू लावूया. आय हॅव, माझ्याकडे किती पैसे आहेत, ठीक आहे, या पद्धतीनं करू शकतो. समजा इथं आय हॅव 5 liters ऑफ मिल्क दिलं असतं, माझ्याकडे 5 लिटर दूध आहे, तर मग काय ते, हाऊ मच मिल्क डू आय हॅव, या पद्धतीने होते, ठीक आहे. ज्याला आपण आता मिल्कला म्हणू शकतो का 1 मिल्क 2 मिल्क, पैशाला म्हणू शकतो का 1 पैसा 2 पैसा 3 पैसा असं म्हणू शकत नाही, ठीक आहे. त्यामुळं इथं हाऊ मच लावायचं. त्यानंतर यू हॅव 10 books, 10 आहे, किती बुक्स तुझ्याकडे आहेत, है ना. आता काय, इथं बी काय येणार आहे, हाऊ मेनी येणार आहे, काउंटेबल आहे ना, 1 book 2 book 3 book म्हणू शकतो आपण. त्याच्यामुळे काय करायचं, हाऊ मेनी बुक्स लिहा, समोरचा भाग आहे. मग आता काय, डू लिहायचं, इथं काही नसेल, इथं हेल्पिंग वर्ब. आता हॅव यू लिहिलं तरी चालतंय, हाऊ मेनी बुक्स हॅव यू, पण ते व्यवस्थित वाटत नाही, मग डू घ्या, डू, नंतर आहे डू यू हॅव, ठीक आहे. हे प्रॉपर क्वेश्चन होईल. तर या पद्धतीने वाक्य झालेले आहेत, लक्षात आले, स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला, हे पार्ट 2 होता WH क्वेश्चनचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि पूर्ण कोचिंग क्लासेस या आमच्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.